स्वागत। एक महत्त्वाची बातमी, मराठा आरक्षणासंदर्भात असलेली आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। ही सुनावणी आता 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे। मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयामध्ये 25 जानेवारीला सुनावणी होती। तत्पूर्वी आज या संदर्भामध्ये आभासी म्हणजे व्हर्च्युअल की प्रत्यक्ष ऑनलाईन सुनावणी होणार या संदर्भातला निर्णय होणार होता। या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने आता मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी पुढे ढकलली असून पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे। मराठा आरक्षणाबाबतचा तिढा अद्यापही कायम आहे। मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम स्थगिती दिली आहे। या स्थगितीबाबत याचिकाकर्त्यांनी सातत्याने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत। या संदर्भातली सुनावणी आज होणार होती, मात्र ही सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे। ही सुनावणी आता 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे। मराठा समाजातील विद्यार्थ्यांना, तरुणांना नोकरी आणि शिक्षणामध्ये सवलती मिळाव्यात यासाठी सातत्याने आंदोलन सुरू आहेत, मोर्चे सुरू आहेत। राज्य सरकारने मराठा समाजाला आरक्षणही देऊ केलं, मात्र न्यायालयाने या आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिली आहे। त्यामुळे अनेक भरती प्रक्रिया आणि प्रवेश प्रक्रिया रखडल्या आहेत। तर कित्येक ठिकाणी मराठा समाजाला ईडब्ल्यूएस ची सवलत लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलाय। या संदर्भामध्ये मराठा आरक्षणाची आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली असून पुढील सुनावणी 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे। ऑनलाईन की प्रत्यक्ष सुनावणी याचा निर्णय आता 5 फेब्रुवारीलाच होईल। या संदर्भात मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबासाहेब पाटील आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। आबासाहेब, न्यायालयाने आजची सुनावणी पुढे ढकलली आहे, 5 फेब्रुवारीला सुनावणी घेतली आहे, काय तुमची प्रतिक्रिया आहे? आता 5 फेब्रुवारीला सुनावणी घेतल्यामुळं जे आता शासकीय सेवेमध्ये निवड झालेले जे विद्यार्थी आहेत त्यांना फार मोठी आशा होती की आज कोर्टामध्ये काहीतरी सुनावणी होईल आणि स्टे उठण्याच्या संदर्भामध्ये चर्चा होईल। या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांची फार मोठी आशा होती की आजच्या या सुनावणीमध्ये स्टे व्हॅकेट झाला तर विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या मिळणार होत्या किंवा पुढे जे नोकर भरतीसाठी ज्या जाहिराती निघालेल्या आहेत या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय झाला असता। परंतु आता परत 2 आठवडे आपल्याला वाट बघावी लागणार आहे। आबासाहेब, राज्य सरकारच्या वकिलांनी हा वेळ मागून घेतलाय असं कळतंय। राज्य सरकार कुठेतरी चालढकल करतंय, कुठे उदासीन आहे की नेमकं राज्य सरकारच्या मनात काय आहे? सरकार त्या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची बैठक झाल्यानंतर बैठकीमध्ये त्या ठिकाणी मंत्री, सगळे सचिव हे सगळं त्या ठिकाणी जे आम्ही बोलतो त्या पद्धतीने भाषा बोलतात आणि बाहेर आल्यानंतर परत त्यांची ते काही त्याच्यावरती चर्चा होत नाही। जैसे ते प्रकरण राहतं, कोणत्याही पद्धतीने निर्णय होत नाहीत आणि त्याच्यामध्ये अशोकराव चव्हाण हे उदासीनता आहे। अशोकराव चव्हाण कुठेही गंभीर नाहीत। अशोकराव चव्हाणांनी दिल्लीमध्ये सगळ्या वकिलांची बैठक बोलवण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या, परंतु त्या ठिकाणी याचिकाकर्त्यांना बोलवलं नाही किंवा त्यांचे वकील बोलवले नाहीत। 4-2 लोक आपल्या हाताशी धरायचे जे आणि त्यांना घेऊन कुठेतरी काहीतरी सांगायचं आम्ही काहीतरी करतोय, परंतु अद्यापर्यंत आज एमपीएससी कडून वेगवेगळे नोटिफिकेशन निघतायत, वेगवेगळ्या भरती निघतायत। त्या एससीबीसी आरक्षण वगळलेलं आहे। त्याच्यातून आज 15,000ची भरती आरोग्य विभागामध्ये निघालेली आहे, त्याच्यामध्ये एससीबीसीचा 13% जागा दिलेल्या नाहीत। म्हणजे सरळ सरळ मराठा आरक्षण संपवण्याचा डाव या आघाडी सरकारचा आहे की काय असं आता मराठा समाजाला वाटायला लागले। आज आम्हाला भीती अशी आहे, राज्य सरकार जर उदासीन असेल तर मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं आपली काय भूमिका असणार आहे? आम्ही आता त्यांचं बघतोय की आता कसं आहे की आमचा सुद्धा संयम सुटायची वेळ आता सरकारनं बघू नये। कारण आता कसं आहे की आम्ही वारंवार त्यांची जी बैठका केलेल्या आहेत किंवा त्यांना निवेदनं दिलेली आहेत, पुन्हा विद्यार्थ्यांचे प्रश्न सॉल्व्ह होत ना, कोणत्या योजना मिळत। उलट मराठ्यांच्या विरोधामध्ये अनेक परिपत्रक काढणे, घोषणापत्र काढणे आणि जखमीवर मीठ सोडण्याचं काम शासकीय अधिकारी सरकार करतंय। आणि ह्याचा जर संयम सुटला तर या सरकारला, राज्य सरकारला आवरणं मुश्किल होईल।
एवढं मी आपल्या माध्यमातून सांगतो आणि हे आता होणार आहे. धन्यवाद आबासाहेब, आपण दिलेल्या ज्यावेळेला संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतो आहोत की मराठा समाजाच्या संदर्भात होणारी सुनावणी आता 5 फेब्रुवारीला होणार आहेत. या संदर्भामध्ये आपल्यासोबत आता जोडले जात आहेत सर्वोच्च न्यायालयाचे वकील दिलीप कौर. दिलीपजी, काय नेमकी माहिती आहे? आजची सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. हे आजची जी काही सुनावणी होती डायरेक्शनसाठी राज्य सरकारनं ही केस मेन्शन केलेली होती आणि आज जी काही कोरोनामुळे जी काही डिफिकल्टी चालू आहे, राज्य सरकारचं असं म्हणणं आलं की आम्हाला व्यवस्थितपणे इन्स्ट्रक्शन घ्यायला थोडीशी अडचण होते आणि त्यामुळे ह्या केसची सुनावणी एक 4 हप्त्याच्या पुढे घेण्यात यावी अशा प्रकारची विनंती स्टेट गव्हर्नमेंटने त्यात केली. आणि त्या अनुषंगाने कोर्टने असं म्हटलं की 4 आठवडे तर नाही, परंतु 2 आठवड्यानंतर आपण ठेवूया आणि 2 आठवड्यानंतर आपण बघूया की काय परिस्थिती आहे आणि जर असं वाटलं तर आपण पुन्हा हिअरिंग सुरू करू किंवा असं वाटलं डिफिकल्ट आहे तर आपण बघूया. त्यामुळे त्या अनुषंगाने 2 हप्त्यासाठी ऍडजर्न केलेलं आहे. यात जे 2 ते 3 अर्ज नव्याने दाखल करण्यात आलेले आहेत, राज्य सरकारकडनं 2 अर्ज दाखल करण्यात आलेले आहेत आणि एमपीएससी कडनं सुद्धा 1 अर्ज दाखल करण्यात आलेला आहे. यावर कुठल्याही प्रकारच्या ऑर्डर्स कोर्टनं केलेले नाहीत, फक्त डायरेक्शन खाली मॅटर होतं आणि पुढची काही सुनावणी 2 हप्त्यानंतर होणार आहे, ती सुद्धा डायरेक्शन साठीच असणार आहे. 2 हप्त्यानंतर याची अंतिम सुनावणी कदाचित सुरू होणार नाही. दिलीपजी, राज्य सरकारनं वेळ मागून घेतलाय. राज्य सरकारची अद्याप तयारी झालेली नाहीये. वकिलांची फौज सरकारनं उभी केली आहे, तरीही राज्य सरकारच्या वतीनं आपली बाजू नीट मांडण्यात येत नाहीये. एकूणच मराठा समाजाच्या संदर्भामध्ये फारसा अभ्यास, फारशी तयारी राज्य सरकारनं केलेली नाही असं वाटतंय का? ज्या पद्धतीने त्यांनी ज्या कारणाने वेळ मागितला, आम्हाला ते थोडंसं, कारण जवळजवळ 9 ते 10 व्हॉल्युम्स या केसमध्ये आहेत, मोठं बल्की डॉक्युमेंट्स आहे आणि कदाचित जर फिजिकल हिअरिंग याची घेतली तर सगळ्याच पार्टीसाठी हे खूप सोपं आणि व्यवस्थित कोर्टाला समजून सांगता येईल. त्यामुळे व्हर्च्युअल हिअरिंगपेक्षा फिजिकल हिअरिंग अशा मोठ्या केसेसची होणं खूप गरजेचं आहे. परंतु आता राज्य सरकारच्या बाबतीत मी असं काही म्हणू शकणार नाही की त्यांची तयारी आहे की नाही तयारी आहे. सगळं आपण स्वतः बघत आहात, लोक स्वतः बघत आहेत काय चाललंय कोर्टामध्ये. त्यामुळे राज्य सरकारवर मला असं कुठलाही आरोप करायचा नाहीये. परंतु एकूणच ज्या पद्धतीने हे प्रकरण ताणलं जातंय, वेळ वाढवला जातोय, तर नेमकं याच्यामधून काय फलित येईल असं तुम्हाला वाटतं? तुमचा अंदाज? नाही, हे बघा, घटनापीठाकडे जी काही केस आहे सध्या, घटनापीठाकडे जो काही इश्यू आहे सध्या, तर तो फक्त 102व्या घटना दुरुस्ती संदर्भातचा आहे. 102वी घटना दुरुस्ती ही संविधानिक आहे की नाही एवढाच प्रश्न सध्या घटनापीठाकडे आहे. त्यामुळे हा प्रश्न आणि कन्सिडरिंग आपण जर संसदेमधल्या डिबेट्स बघितल्या तर त्यामध्ये पर्टिक्युलरली हा प्रश्न विचारण्यात आलेला होता की जर 102वी घटना दुरुस्ती आल्यानंतर राज्य सरकारचे मागास आयोग हे स्थापन करण्याचे जे काही अधिकार आहेत ते जातील की नाही. तर त्यावर क्लिअरली असं म्हटलेलं आहे की राज्य सरकारचे जे काही अधिकार आहेत घटनेने दिलेले ते कुठेही जात नाही. त्यामुळे 102व्या घटना दुरुस्ती संदर्भाचा जो काही प्रश्न रेफरन्स झालेला आहे तो डिसाईड करण्याला मला नाही वाटत कुठली बाधा यायला हवी आणि त्या अनुषंगाने सुप्रीम कोर्टने 25 तारीखची ठेवली होती की आपण 25 तारखेला ह्या केसची सुनावणी रोजच्या रोज आपण घेऊया. मराठा समाजाला आरक्षण मिळण्याची शक्यता कितपत वाटते? ज्या पद्धतीचे आर्ग्युमेंट्स चालतात आणि ज्या पद्धतीची माहिती दिली जाते आणि ज्या पद्धतीचं आपल्या संविधानामध्ये एकूण या संबंधातली तरतूद आहे. नाही, हे बघा, हा खूपच सध्याच्या याच्यामध्ये हा आय वुड से की इट्स अ व्हेरी कॉम्प्लिकेटेड प्रीमॅच्युअर क्वेश्चन. कारण आता सध्या अजून अंतिम सुनावणीला सुरुवात झालेली नाहीये. 102 घटना दुरुस्तीच्या बाबतीमध्ये केस घटनापीठाकडे आहे. घटनापीठाकडे राज्य सरकारनं 2 अजून वेगवेगळे अर्ज दाखल केलेले आहेत. त्यामध्ये राज्य सरकारचं असं म्हणणं आहे एका अर्जामध्ये की जी काही तामिळनाडूच्या बाबतीतली जी केस आहे त्यासोबत मराठा आरक्षणाची केस जोडली जावी. नंबर 2चा त्यांचा अर्ज असा आहे की भारतातले 21 राज्यामध्ये 50% जास्त आरक्षण असल्यामुळे त्या 21 राज्यांना महाराष्ट्राची रिलेटेड मराठा आरक्षणची केस आहे, या केसमध्ये त्यांना पार्टी केलं जावं आणि हा जो प्रश्न आहे हा भारतीय म्हणजे केंद्रीय लेवलला हा सोडवण्यात यावा, वन्स फॉर ऑल, अशा प्रकारचा सुद्धा दुसरा अर्ज आहे. त्यामुळे पुढे काय होईल आणि कसं होईल यावर आता सांगणं थोडंसं मला वाटतं प्रीमॅच्युअर ठरेल. धन्यवाद दिलीपजी, आपण दिलेल्या संपूर्ण प्रतिक्रियेबद्दल. आपण पाहतो आहोत की मराठा समाजाच्या आरक्षणासंदर्भामध्ये आज सर्वोच्च न्यायालयात असलेली सुनावणी 5 फेब्रुवारीला आता होणार आहे. या संदर्भामध्ये याचिकाकर्ते विनोद पाटील आपल्यासोबत जोडलेले आहेत. विनोदजी, काय आपली प्रतिक्रिया आहे? आपण सातत्याने हा प्रश्न लावून धरलाय आणि पुन्हा एकदा तारीख मिळाली आहे.
आम्हाला असं आज अपेक्षित होतं की प्रकरण आजच्या सुनावणीला येईल, परंतु आमचीच त्या ठिकाणी मागच्या काळापासून सगळ्यांची मागणी होती की फिजिकल हिअरिंग त्या ठिकाणी घ्यावी. व्हर्च्युअल हिअरिंगला शक्य होत नाही आणि आज आम्हाला असं अपेक्षित होतं की 25 तारखेपासून फिजिकल हिअरिंगची सुरुवात होईल, परंतु तसं झालं नाही. पुन्हा एकदा तारीख पडलेली नाही. विनोदजी आपला हॅलो, माझा आवाज येतो आपल्यापर्यंत? विनोदजी, एकूणच आपलं मत काय या संदर्भामध्ये? एकूण आता समाजाचं काय मत आहे? सातत्यानं चालढकल होते, वेळ मागितला जातोय, वेळ काढला जातोय, नेमकं काय याच्या मागचं आहे? समाजाचं एकच भूमिका आणि एकच मत आहे की जे हातामध्ये आहे ते राज्य सरकारने ताबडतोबीने द्यावं आणि 5 तारखेच्या हिअरिंगची जय्यत तयारी राज्य सरकारने करावी, एवढीच भूमिका समाजाची आहे. परंतु 5 तारखेला सुद्धा अंतिम सुनावणी होणार नाही अशा पद्धतीची शक्यता व्यक्त केली जाते. 5 तारखेला केवळ निर्णय दिला जाईल की 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 आता प्रत्यक्ष असावं की म्हणजे व्हर्च्युअल असावी. न्यायालय 5 तारखेला काय करेल हे आज भाष्य करणं चुकीचं ठरेल, परंतु राज्य सरकारने गांभीर्याने घेतलं तर 5 तारखेला निश्चित न्यायदान मिळेल असा मला विश्वास आहे. धन्यवाद विनोदजी, आपण दिलेल्या माहितीबद्दल. आपण पाहतो आहोत की राज्य सरकार पुन्हा एकदा आपली बाजू मांडण्यासाठी तयार होईल अशा पद्धतीचा विश्वास व्यक्त केला जातोय. राज्य सरकार 5 तारखेला आपली बाजू न्यायालयात मांडेल आणि या प्रश्नासंदर्भामध्ये मराठ्यांना आरक्षण देण्यासंदर्भामध्ये अधिक मजबूतीने राज्य सरकार आपली बाजू मांडेल. अन्य राज्यांनाही यासोबत पार्टी करण्याचा राज्याचा विचार आहे. एकूणच 5 तारखेला या संदर्भातली पुढील सुनावणी होणार आहे.